जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्यास सुरुवात केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने यामध्ये वाढ करून ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे। मात्र ही रक्कम खात्यामध्ये कधी येणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। डिसेंबरमध्ये महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळाला होता। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची अशी अपडेट दिली आहे। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांतीच्या आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र हा हप्ता 1500 रुपये येणार असल्याचं समोर येत आहे। तर 2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे। नेवासा येथील आमदार विठ्ठलराव लंगे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये विखे पाटलांनी या योजनेबाबत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे। तर लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे वक्तव्य केले आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, मात्र मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे। म्हणजेच मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करायला सुरुवात केली आहे। यामध्ये अपात्र आणि एका वेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत। तसेच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे। ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।